नाशिक महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक झाल्यानंतर आता सर्वच पक्षांचं लक्ष आर्थिक तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीकडे लागले आहे. 16 सदस्य समिती असलेल्या स्थायी समितीकडे आर्थिक चक्रवाहिनी म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे प्रत्येक पक्षातील सदस्यांची स्थायी समितीवर वर्णी लावण्यासाठी वरिष्ठ पातळीवर धडपड सुरू असते. स्थायी समितीच्या सदस्य निवडीसाठी महापौर हिमगौरी आडके यांनी सोमवारी 16 तारखेला विशेष महासभा बोलावली आहे. या सभेत भाजपसह शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थायी समिती सदस्यांची निवड होणार आहे. पक्षीय बलाबल पाहता 72 नगरसेवक निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाचे 9, मनसे सहित शिंदेंच्या शिवसेनेचे 4, उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस मिळून 2, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा 1 सदस्य असे मिळून 16 सदस्यांची निवड या महासभेत केली जाणार आहे. महासभेचे कामकाज सुरू होतात भाजप, शिवसेना, मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गटनेते हे आपापल्या पक्षातर्फे सुचविण्यात आलेल्या नावांचे पत्र महापौर हिमगौरी आडके यांच्याकडे सुपूर्द करतील. गटनेत्यांनी दिलेल्या पत्रानुसार महापौर या नावांचे वाचन करून सदस्य पदासाठी नावे जाहीर करतील. नक्कीच आपण पाहिलं असेल की 6 तारखेला जी इलेक्शनची निवड झाली महापौर आणि उपमहापौर, त्यानंतर दुसराच विषय आपला स्थायी समिती सदस्य निवडीचा होता, पण तो तहकूब करण्यात आला होता. कारण सगळे सभागृहाचं हे म्हणणं होतं की सगळे सदस्य जे आहेत त्यांना थोडासा निवड करण्यासाठी किंवा समितीची निवड होण्यासाठी वेळ हवा होता आणि म्हणूनच आता ही विशेष महासभा 16 तारखेला 11 वाजता बोलवली आहे, जेणेकरून प्रत्येक गट, प्रत्येक जो पक्ष आहे ते त्यांच्या स्थायी समितीचे तौलनिक बल जे आहे ते त्यावेळेस माहीत नव्हतं आणि त्यावेळेस योग्यरित्या कॅल्क्युलेशन अवेलेबल नव्हतं. त्यामुळे आता ते तौलनिक बल मिळाल्यानंतर आपण स्थायी समितीची सभा बोलवली आहे. गटनेत्यांचं म्हणजे जे जे काही त्यांचं सदस्यत्व असेल, जे त्यांच्या प्रत्येक गटाने त्यांच्या तौलनिक बळाप्रमाणे जे सदस्य निवडले असतील स्थायी समितीत पाठवण्यासाठी, ते सदस्य जे आहे त्यांचं तिथे वाचन होईल आणि ते सदस्य स्थायी समितीसाठी निवडले जातील. दरम्यान कोणकोणत्या नगरसेवकांची स्थायी समितीवर वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं असलं तरीही पहिल्याच टर्ममध्ये स्थायी समितीवर सदस्य होण्यासाठी दिग्गज नगरसेवकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. 16 सदस्यांची नावे जाहीर झाल्यानंतर लवकरच स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. याच स्थायी समिती सदस्यांच्या निवडीसाठी घेण्यात आलेल्या महासभेत विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेता यांची नावे वरिष्ठ पातळीवरून आल्यास त्यांचीही निवड केली जाणार आहे. प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक.